नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण बघणार आहोत CDPचा पार्ट 4. यापूर्वी आपण पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3 अपलोड केलेले आहे. त्यामध्ये एकूण 90 प्रश्न आहेत मित्रांनो. त्यांची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. तिथे जाऊन तुम्ही बघू शकता आणि अभ्यास करू शकता. तर बघूया आता प्रश्न क्रमांक 1. एक बच्चा प्रश्न का सही उत्तर जानता है लेकिन उत्तर लिखते समय गलतियां करता है, यह किस विकास की समस्या को दर्शाता है? ऑप्शन ए संज्ञानात्मक, ऑप्शन बी भाषिक, ऑप्शन सी सामाजिक, ऑप्शन डी भावनात्मक. मित्रांनो, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला कमेंटमध्ये द्यायचं आहे. या प्रश्नाचं देखील उत्तर कमेंटमध्ये द्या आणि 30 पैकी आपल्याला किती गुण येणार आहे ते सांगायचं आहे आणि आपण थोडक्यात प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण देखील बघणार आहे. तर शेवटपर्यंत नक्की जोडून राहा. 30 प्रश्नाची आपली चांगली प्रॅक्टिस होऊन जाणार आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे. प्रश्न बघून घ्या. एक बच्चा प्रश्न का सही उत्तर जानता है लेकिन उत्तर लिखते समय गलतियां करता है, यह किस विकास की समस्या को दर्शाता है? तो यह भाषिक विकास की समस्या को दर्शाता है. विश्लेषण थोडक्यात बघूया आपण याचं. अवधारणा स्पष्ट है लेकिन अभिव्यक्ति में कठिनाई भाषिक विकास से जुड़ी है. म्हणजे अवधारणा स्पष्ट है लेकिन अभिव्यक्ति में कठिनाई भाषिक विकास से जुड़ी है. ही गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 2. वाइगोत्स्की के अनुसार ZPD में शिक्षक को क्या करना चाहिए? ऑप्शन ए सहारा देकर धीरे धीरे हट जाना, ऑप्शन बी कोई सहायता न देना, ऑप्शन सी पूरा समाधान बताना, ऑप्शन डी केवल मूल्यांकन करना. तर मित्रांनो, ZPD कशा रिलेटेड आहे आपल्याला बघायचं आहे आणि त्यानुसार आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. जर ही सिरीज आवडत असेल तर कमेंटमध्ये YES टाईप करा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं विश्लेषण पूर्णपणे देणं होणार नाही, थोडक्यात देण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. तर त्यामधून खूप सारं आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो. तर हे विश्लेषणचं तुम्हाला आवडत आहे का हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन ए सहारा देकर धीरे धीरे हट जाना. बघू मित्रांनो विश्लेषण काय म्हणते. प्रश्न बघा. वाइगोत्स्की के अनुसार ZPD में शिक्षक को क्या करना चाहिए? तर आपल्याला इथे सांगितलेलं आहे सहारा देकर धीरे धीरे हट जाना चाहिए. तर विश्लेषण बघा. ZPD में शिक्षक स्कैफोल्डिंग देता है और दक्षता बढ़ने पर सहायता कम कर देता है. म्हणजे समजा एखादा मुलगा सायकल चालवत आहे, तर आपण काय करतो, नवीन सायकल चालवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण त्याला काय करतो, मागून थोडं आधार लावतो आणि तो मग जेव्हा तो त्याच्या मनाने त्याला वाटते की मी अजून सक्षम होत चाललो, तर आपण काय करतो, थोडं कमी आपली सहायता कमी करतो. तसंच मित्रांनो आपल्याला फक्त सहारा द्यायचा आहे आणि धीरे धीरे हट जाने का आहे. तर मित्रांनो पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 3. यदि बच्चा नियम तोड़ने पर अपराध बोध महसूस करता है तो वह कोलबर के किस स्तर पर है? ऑप्शन ए पूर्व परंपरागत, ऑप्शन बी परंपरागत, ऑप्शन सी उत्तर परंपरागत, ऑप्शन डी आत्मकेंद्रित. मित्रांनो सांगायचं या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला. प्रत्येक प्रश्नासाठी आपल्याकडे 5 सेकंद राहणार आहेत आणि 30 प्रश्न आहेत मित्रांनो. 30 पैकी आपल्याला किती गुण येणार आहे ते पण आपल्याला सांगायचं आहे. तर मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी परंपरागत. थोडक्यात विश्लेषण बघूया मित्रांनो. या प्रश्नाचं विश्लेषण दिलेलं आहे आपल्याला इथे बघा. समाज के नियम के अनुसार सही गलत की समझ म्हणजे कन्व्हेन्शनल लेवल. तर परंपरागत याचं उत्तर राहणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 4. IQ परीक्षण किसका मापन नहीं करता? ऑप्शन ए तर्कशक्ती, ऑप्शन बी स्मरणशक्ती, ऑप्शन सी सृजनात्मकता, ऑप्शन डी समस्या समाधान. या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला द्यायचं आहे मित्रांनो. या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे सी सृजनात्मकता आणि याचं विश्लेषण आपण बघणार आहोत. विश्लेषण बघा मित्रांनो. IQ टेस्ट रचनात्मक सोच को मापने में सक्षम नहीं होते. म्हणजे IQ रचनात्मक सोच मोजू शकत नाही मित्रांनो. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. यह बच्चा कमज़ोर है क्योंकि वह आलसी है, यह कौन सी त्रुटि है? ऑप्शन ए हॅलो इफेक्ट, ऑप्शन बी ॲट्रिब्यूशन एरर, ऑप्शन सी प्रोजेक्शन, ऑप्शन डी स्टेरियोटाइपिंग. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन बी ॲट्रिब्यूशन एरर. विश्लेषण बघूया. सफलता असफलता को व्यक्ति के स्वभाव से जोड़ना ॲट्रिब्यूशन एरर है. म्हणजे सफलता असफलता व्यक्तीच्या स्वभावाला जोडणे म्हणजे ॲट्रिब्यूशन एरर सांगितलेलं आहे मित्रांनो इथे आपल्याला. प्रश्न क्रमांक 6 बघूया. समावेशी शिक्षा इंक्लूसिव एजुकेशन का मूल सिद्धांत क्या है? ऑप्शन ए सभी के लिए समान पाठ्यक्रम, ऑप्शन बी सभी के लिए समान परीक्षा, ऑप्शन सी अलग अलग विद्यालय, ऑप्शन डी व्यक्तिगत आवश्यकताओं के अनुसार शिक्षा. मित्रांनो या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला द्यायचं आहे. त्यानंतर आपण योग्य उत्तर आणि याचं विश्लेषण थोडक्यात बघणार आहोत. जर तुम्हाला ही सिरीज आवडत असेल तर कृपया करून यस टाईप करा मित्रांनो. आणि जास्त विश्लेषण द्यायची गरज मला वाटत नाही मित्रांनो, कारण की आपण CTET सारखी परीक्षा देत आहोत. आपला अभ्यास पहिलेच असेल आणि आपण ही प्रश्न सिरीज चालू केलेली आहे मित्रांनो, म्हणजे आपली प्रॅक्टिस होण्यासाठी. या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक डी व्यक्तिगत आवश्यकताओं के अनुसार शिक्षा. विश्लेषण बघूया. विश्लेषण दिलेलं आहे. समावेशन का अर्थ विविधता को स्वीकार कर अनुकूलन करना है. प्रश्न बघा मित्रांनो. समावेशी शिक्षा का मूल सिद्धांत क्या है? तर उत्तर आलेलं होतं याचं व्यक्तिगत आवश्यकताओं के अनुसार शिक्षा. तर इथं विश्लेषण दिलेलं आहे. समावेशन का अर्थ विविधता को स्वीकार कर अनुकूल करना है. म्हणजे वेगवेगळ्या व्यक्तिगत आवश्यकताओं के अनुसार शिक्षा म्हणजे विविधतामधून आपल्याला सगळ्याला काय अनुकूल वातावरण देता येईल ते बघायचं आहे मित्रांनो.
प्रश्न क्रमांक 7, रिवाइज्ड ब्लूम्स टेक्सोनॉमी में सबसे उच्च स्तर कौन सा है? ऑप्शन ए विश्लेषण, ऑप्शन बी अनुप्रयोग, ऑप्शन सी सृजन, ऑप्शन डी ज्ञान. तर मित्रांनो या प्रश्नाचं देखील उत्तर आपल्याला द्यायचं आहे. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार ऑप्शन सी सृजन. तर या प्रश्नाचं विश्लेषण बघा. क्रिएटिंग सबसे उच्च संज्ञानात्मक स्तर आहे. क्रिएटिंग सबसे उच्च संज्ञानात्मक स्तर आहे. तर ब्लूम्स टेक्सोनॉमीमध्ये मित्रांनो क्रिएटिंग म्हणजे सृजन हा सगळ्यात उच्च स्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न बघूया. शिक्षक बच्चे से कहता है तुमने बहुत अच्छा प्रयास किया, यह किस माइंडसेट को बढ़ाता है? ऑप्शन ए फिक्स्ड माइंडसेट, ऑप्शन बी ग्रोथ माइंडसेट, ऑप्शन सी नकारात्मक प्रेरणा, ऑप्शन डी बाह्य प्रेरणा. मित्रांनो सांगायचं आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहणार आहे. तर मित्रांनो सरळ आपल्याला इथे दिसत आहे तुमने बहुत अच्छा प्रयास किया म्हणजे त्याला प्रेरणा देत आहोत पण मित्रांनो पण सकारात्मक देत आहोत म्हणून ग्रोथ होत आहे त्याची. तर ग्रोथ माइंडसेट आहे मित्रांनो हा. तर विश्लेषण बघा. प्रयास की सराहना ग्रोथ माइंडसेट को प्रोत्साहित करती है. प्रश्न क्रमांक 9, एरिक्सन के अनुसार विद्यालयी अवस्था का मुख्य संकट कौन सा है? ऑप्शन ए विश्वास बनाम अविश्वास, ऑप्शन बी पहल बनाम अपराध, ऑप्शन सी उद्योगशीलता बनाम हीनता, ऑप्शन डी पहचान बनाम भ्रम. मित्रांनो सांगायचं एरिक्सन के अनुसार विद्यालयी अवस्था का मुख्य संकट कौन सा है? मित्रांनो ही सिरीज जर तुम्हाला खरंच उपयुक्त ठरत असेल तर कृपया कमेंटमध्ये आपला फीडबॅक द्या. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी उद्योगशीलता बनाम हीनता. विश्लेषण बघूया. विश्लेषण दिलेलं आहे. इस अवस्था में बच्चा अपनी योग्यता सिद्ध करना चाहता है. मित्रांनो एरिक्सन के अनुसार विद्यालयी अवस्थामध्ये काय असणार आहे? इस अवस्था में बच्चा अपनी योग्यता सिद्ध करना चाहता है. हे सगळ्यात मोठं संकट राहणार आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 10, यदि बच्चा शिक्षक को देखकर सीखता है तो यह किस प्रकार का अधिगम है? ऑप्शन ए प्रयास त्रुटि, ऑप्शन बी अनुबंधन, ऑप्शन सी अंतर्दृष्टि अधिगम, ऑप्शन डी अवलोकनात्मक अधिगम. उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक डी अवलोकनात्मक अधिगम. यदि बच्चा शिक्षक को देखकर सीखता है तो यह अवलोकनात्मक अधिगम है. तर मित्रांनो विश्लेषण बघा. बँड्युरा का सोशल लर्निंग थेरी लागू होता है. या प्रश्नाला बँड्युरा का सोशल लर्निंग थेरी लागू होता है मित्रांनो. तर पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 11, एक ही शिक्षण विधि सभी बच्चों के लिए उपयुक्त है, यह कथन किसके विरुद्ध है? ऑप्शन ए समावेशी शिक्षा, ऑप्शन बी व्यवहारवाद, ऑप्शन सी आदर्शवाद, ऑप्शन डी मूल्य शिक्षा. तर काय असणार आहे मित्रांनो उत्तर द्यायचं आहे आपल्याला. 11वा प्रश्न चालू आहे. व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईक करा मित्रांनो आणि कमेंटमध्ये यस टाईप करा सिरीज आवडत असेल तर. आणि आम्हाला काही फीडबॅक द्यायचा असेल तर ते पण आम्हाला नक्की कळवा. मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक ए समावेशी शिक्षा. प्रश्न बघा काय दिलेला आहे. एक ही शिक्षण विधि सभी बच्चों के लिए उपयुक्त है, यह कथन किसके विरुद्ध आहे? तर मित्रांनो एकच समावेशी शिक्षाच्या विरोधात आहे मित्रांनो हे. कारण की समावेशी शिक्षाचं म्हणणं काय विविध प्रकारच्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारे शिकवा. पण एक ही शिक्षण विधि सभी बच्चों के लिए उपयुक्त है हे स्टेटमेंटच चुकीचं आहे मित्रांनो. म्हणून हे समावेशी शिक्षाच्या विरोधात आहे. प्रश्न क्रमांक 12, फॉर्मेटिव्ह असेसमेंट का मुख्य उद्देश्य क्या है? ऑप्शन ए अंतिम परिणाम, ऑप्शन बी ग्रेड देना, ऑप्शन सी सीखने में सुधार, ऑप्शन डी तुलना करना. उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. फॉर्मेटिव्ह असेसमेंटचा काय मुख्य उद्देश राहणार आहे ते तुम्हाला माहितच आहे मित्रांनो. याचं उत्तर सीखने में सुधार राहणार आहे. विश्लेषण बघूया. फॉर्मेटिव्ह असेसमेंट सीखने की प्रक्रिया को बेहतर बनाता है. तर मित्रांनो फॉर्मेटिव्ह असेसमेंट जे आहे का सीखने की प्रक्रिया को बेहतर बनाता है म्हणजे सीखने में सुधार लाता है. प्रश्न क्रमांक 13 बघूया. प्रश्न क्रमांक 13, यदि शिक्षक की अपेक्षाओं के अनुसार बच्चे का प्रदर्शन बदलता है तो यह कौन सा प्रभाव है? ऑप्शन ए हॉथॉर्न इफेक्ट, ऑप्शन बी पिग्मॅलियन इफेक्ट, ऑप्शन सी हॅलो इफेक्ट, ऑप्शन डी रिसेन्सी इफेक्ट. उत्तर द्यायचं मित्रांनो या प्रश्नाचं काय राहणार आहे. यदि शिक्षक की अपेक्षाओं के अनुसार बच्चे का प्रदर्शन बदलता है तो यह पिग्मॅलियन इफेक्ट होता है. विश्लेषण बघा. शिक्षक की अपेक्षा बच्चे के प्रदर्शन को प्रभावित करती है. बरोबर है मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14, बच्चा अपनी गलती पहचान कर स्वयं सुधार करता है, यह किससे संबंधित है? ऑप्शन ए अनुबंधन, ऑप्शन बी मेटाकॉग्निशन, ऑप्शन सी रटत अधिगम, ऑप्शन डी अभ्यास. उत्तर द्यायचं आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14चं उत्तर काय राहणार आहे सांगायचं आपल्याला. उत्तर राहणार आहे मित्रांनो ऑप्शन डी मेटाकॉग्निशन. तर इथं बघा काय म्हणलेलं आहे. बच्चा अपनी गलती पहचान कर स्वयं सुधार कर रहा है म्हणजे हे मेटाकॉग्निशनमध्ये येते मित्रांनो. विश्लेषण बघा. स्वयं के सोचने पर नियंत्रण, स्वतःच्या विचार करण्याच्या शैलीवर नियंत्रण म्हणजे मेटाकॉग्निशन स्किल आहे मित्रांनो. प्रश्न क्रमांक 15, उच्च स्तरीय चिंतन को सबसे अधिक बढ़ावा देने वाली विधि कौन सी है? ऑप्शन ए व्याख्यान, ऑप्शन बी ड्रिल, ऑप्शन सी परियोजना विधि, ऑप्शन डी श्रुतलेखन. उत्तर द्यायचं मित्रांनो. काय असणार आहे प्रश्नाचं. आपलं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी परियोजना विधी. थोडक्यात विश्लेषण बघूया.
विश्लेषण बघा, प्रोजेक्ट मेथड म्हणजे परियोजना विधि विश्लेषण अनुप्रयोग और सृजन को बढ़ाती है। प्रश्न क्रमांक 16, दीर्घकालीन अधिगम के लिए सबसे प्रभावी प्रेरणा कौन सी है? ऑप्शन ए पुरस्कार, ऑप्शन बी दंड, ऑप्शन सी आंतरिक प्रेरणा, ऑप्शन डी प्रतिस्पर्धा। या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, पुरस्कार निगेटिव्ह येणार आहे, दंड निगेटिव्ह येणार आहे, प्रतिस्पर्धा निगेटिव्ह येणार आहे, तर पॉझिटिव्ह आंतरिक प्रेरणा राहणार आहे मित्रांनो उत्तर याचं। तर याचं विश्लेषण बघूया। इंट्रिन्सिक मोटिवेशन अधिक स्थायी होती है। मित्रांनो, बाह्य प्रेरणापेक्षा आंतरिक प्रेरणा खूप जास्त गरजेची आहे मित्रांनो, आणि ते खूप मजबूत राहते, म्हणून या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन सी आंतरिक प्रेरणा राहणार आहे मित्रांनो, आणि ती प्रभावी खूप राहते। प्रश्न क्रमांक 17, यदि बच्चा केवल शिक्षक के डर से नियम मानता है तो यह क्या दर्शाता है? ऑप्शन ए बाह्य नियंत्रण, ऑप्शन बी आत्मनियंत्रण, ऑप्शन सी नैतिक परिपक्वता, ऑप्शन डी सामाजिक चेतना। प्रश्न क्रमांक 17 चालू आहे मित्रांनो, व्हिडिओला लाईक केला नसेल तर लाईक करा, शेअर करा। या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन सी नैतिक परिपक्वता। विश्लेषण बघा, नियंत्रण बाहर से हो तो आंतरिक नैतिकता विकसित नहीं होती। हा विश्लेषण आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 18, कंस्ट्रक्टिविज्म के अनुसार ज्ञान कैसे बनता है? ऑप्शन ए शिक्षक द्वारा दिया जाता है, ऑप्शन बी पाठ्यपुस्तक से, ऑप्शन सी अनुभव और सहभागिता से, ऑप्शन डी रटने से। उत्तर द्यायचं मित्रांनो, कंस्ट्रक्टिविज्म के अनुसार ज्ञान कैसे बनता है, तर याचं योग्य उत्तर राहणार मित्रांनो ऑप्शन क्रमांक सी अनुभव और सहभागिता से। विश्लेषण बघा, सीखने वाला स्वयं ज्ञान का निर्माण करता है। सीखने वाला स्वयं ज्ञान का निर्माण करता है म्हणजे कंस्ट्रक्टिविज्ममध्ये शिकने वाला स्वयं ज्ञान का निर्माण करता है मित्रांनो, म्हणून अनुभव आणि सहभागिता से ज्ञान ऐसे बढ़ता है, असं याचं उत्तर आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 19, डिस्लेक्सिया वाले बच्चे के लिए सबसे उपयुक्त रणनीति कौन सी है? ऑप्शन ए दंड, ऑप्शन बी उपेक्षा, ऑप्शन सी बहुसंवेदी शिक्षण, ऑप्शन डी अलग कक्षा। सांगा मित्रांनो काय उत्तर राहणार आहे? तर मित्रांनो, डिस्लेक्सिया वाले बच्चों के लिए सबसे उपयुक्त रणनीति बहुसंवेदी शिक्षा होती है मित्रांनो, ऑप्शन सी। तर याचं विश्लेषण बघा, मल्टी सेंसरी अप्रोच पढ़ने में सहायक होती है, म्हणजे बहुसंवेदी शिक्षण खूप महत्त्वाचे, खूप मदत करते मित्रांनो डिस्लेक्सिया वाले बच्चों के लिए। प्रश्न क्रमांक 20, जब बच्चा प्रश्न पूछता है, तर्क करता है और निष्कर्ष निकालता है तो यह किस दृष्टिकोण का उदाहरण है? ऑप्शन ए व्यवहारवाद, ऑप्शन बी रचनावाद, ऑप्शन सी आदर्शवाद, ऑप्शन डी यथार्थवाद। उत्तर द्यायचं मित्रांनो, जब बच्चा प्रश्न पूछता है, तर्क करता है और निष्कर्ष निकालता है तो यह किस दृष्टिकोण का उदाहरण है? तर मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर माहीत आहे, ऑप्शन क्रमांक बी रचनावाद। का ते बघूया। विश्लेषण, इंक्वायरी बेस्ड लर्निंग रचनावादी दृष्टिकोन है। मित्रांनो, बच्चा सवाल पूछ रहा है, प्रश्न पूछता है, तर्क करता है, म्हणजे इन्क्वायरी करता है मित्रांनो, म्हणजे हे रचनावादमध्ये येते, बरोबर। प्रश्न क्रमांक 21, बुद्धि को कई प्रकारों में बांटने वाला सिद्धांत किसने दिया? ऑप्शन ए बिनेट, ऑप्शन बी स्पियरमन, ऑप्शन सी पॅजे, ऑप्शन डी गार्डनर। तर मित्रांनो सांगायचं आहे बहुबुद्धी सिद्धांत कोणाचा आहे? आपल्याला बहुबुद्धी सिद्धांत कोणी दिलेला आहे? तर गार्डनरने दिलेला आहे मित्रांनो। विश्लेषण बघूया, मल्टिपल इंटेलिजन्स थ्योरी हार्वर्ड गार्डनरने दिलेला आहे मित्रांनो। प्रश्न क्रमांक 22, यदि बच्चा समस्या का हल अचानक आह के साथ खोज लेता है तो यह क्या है? ऑप्शन ए ट्रायल एंड एरर, ऑप्शन बी कंडिशनिंग, ऑप्शन सी इनसाइड लर्निंग, ऑप्शन डी ऑब्झर्वेशनल लर्निंग। उत्तर द्यायचं आहे मित्रांनो, काय असणार आहे? या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी इनसाइड लर्निंग। पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो, नाही विश्लेषण बघूया। विश्लेषण, गस्टाल्ट सिद्धांत के अनुसार इनसाइड लर्निंग या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे मित्रांनो, या सिद्धांतानुसार, गस्टाल्टच्या सिद्धांतानुसार। प्रश्न क्रमांक 23, कक्षा में लोकतांत्रिक वातावरण किससे बनता है? ऑप्शन ए कठोर अनुशासन, ऑप्शन बी शिक्षक केंद्रितता, ऑप्शन सी संवाद वर सहभागिता, ऑप्शन डी दंड। उत्तर द्यायचं आहे मित्रांनो आपल्याला प्रश्नाचं, आणि मित्रांनो आपला प्रतिसाद नक्की आम्हाला कळवा, तुम्हाला हे खरंच चांगलं वाटत आहे, खरंच ही सिरीज उपयुक्त ठरत आहे का, खरंच यामधून तुम्हाला काही फायदा होत आहे का, ह्या गोष्टी आम्हाला कळवा मित्रांनो। नाहीतर जे निगेटिव्ह प्रतिसाद आहे ते पण आम्हाला कळवा मित्रांनो, की आम्हाला काय सुधार करायला पाहिजे, काय आमच्यामध्ये कमतरता आहे ती आम्ही सुधारू शकतो ते पण आम्हाला सांगा मित्रांनो। आपल्या प्रतिसादाची आम्ही वाट बघत आहोत। या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन सी संवाद और सहभागिता। विश्लेषण, सहभागिता सीखने को प्रभावी बनाती है। मित्रांनो बघा इथं काय म्हणलेलं आहे, कक्षा में लोकतांत्रिक वातावरण किससे बनता है? तर खरी गोष्ट आहे मित्रांनो, संवाद आणि सहभागिता जेवढं होईल तेवढं लोकतांत्रिक वातावरण वर्गात बनेल मित्रांनो। प्रश्न क्रमांक 24, बालक की सीख पर सबसे अधिक प्रभाव किसका पड़ता है? ऑप्शन ए पूर्व अनुभव, ऑप्शन बी परीक्षा, ऑप्शन सी पाठ्यक्रम, ऑप्शन डी गृहकार्य। तुम्हाला माहिती आहे मित्रांनो उत्तर या प्रश्नाचं, परीक्षा निगेटिव्ह, पाठ्यक्रम निगेटिव्ह, गृहकार्य निगेटिव्ह, सकारात्मक, पूर्व अनुभव। तर याचं विश्लेषण बघूया मित्रांनो, बालक की सीख पर सबसे अधिक प्रभाव किसका पड़ता है? पूर्व ज्ञान नया अधिगम तय करता है मित्रांनो, म्हणजे पूर्व ज्ञान जे आहे का ते नवीन अधिगम तयार करते मित्रांनो। प्रश्न क्रमांक 25,
यदि शिक्षक हर बच्चे से समान अपेक्षा रखता है तो यह क्या दर्शाता है? ऑप्शन ए समावेशन, ऑप्शन बी समानता की गलत समझ, ऑप्शन सी न्याय, ऑप्शन डी निष्पक्षता. तर मित्रांनो सरळ सरळ या प्रश्नाचं योग्य उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक बी, समानता की गलत समझ. विश्लेषण बघा, इक्विटी इज नॉट इक्वल टू इक्वॅलिटी, सबकी ज़रूरत अलग अलग होती है. मित्रांनो सगळ्याच्या आवश्यकता वेगवेगळ्या असतात, म्हणून सगळ्याला आपण एकसारख्या अपेक्षा सगळ्यांकडून ठेवू शकत नाही मित्रांनो. जसे आपल्या हाताला 5 बोटे आहेत, सगळे वेगवेगळे आहेत, तसं प्रत्येक विद्यार्थी वेगळा असतो मित्रांनो. त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये काही ना काही चांगली गोष्ट असते मित्रांनो, म्हणून सगळ्याकडून सारखी अपेक्षा ठेवणे बरोबर नाही मित्रांनो. म्हणून समानता की गलत समझ मित्रांनो. प्रश्न क्रमांक 26, सामाजिक अधिगम सिद्धांत में सबसे महत्वपूर्ण तत्व कौन सा है? ऑप्शन ए दंड, ऑप्शन बी पुनर्बलन, ऑप्शन सी अनुकरण, ऑप्शन डी अभ्यास. मित्रांनो 26वा प्रश्न चालू आहे, उत्तर द्यायचं आहे आणि लाईक करायचं आहे व्हिडिओला. तर मित्रांनो सामाजिक अधिगम सिद्धांत में सबसे महत्वपूर्ण तत्व अनुकरण है. अनुकरण. विश्लेषण बघा, मॉडल को देखकर सीखना सोशल लर्निंग का आधार आहे. म्हणजे पाहून काही शिकायचं म्हणजे ते अनुकरण असते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 27, जब बच्चा केवल अंक पाने के लिए पढ़ता है तो प्रेरणा कौन सी है? ऑप्शन ए आंतरिक, ऑप्शन बी बाह्य, ऑप्शन सी नैतिक, ऑप्शन डी संज्ञानात्मक. जेव्हा ते मित्रांनो अंक म्हणजे मला फक्त चांगले गुण यावे यासाठी जेव्हा तो अभ्यास करतो तर हा बाह्य प्रेरणा दर्शवतो मित्रांनो. आंतरिक प्रेरणा म्हणजे काय, त्याला जेव्हा स्वतःहून वाटते की नाही मला हे करायला पाहिजे, यानं काहीतरी चांगलं होईल, तेव्हा मित्रांनो आंतरिक प्रेरणा, जेव्हा त्याच्यामधून आंतरिक भाव येईल तेव्हाच आंतरिक प्रेरणा येईल मित्रांनो. नाहीतर हा जो प्रश्न आहे हा बाह्यसाठी आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी. विश्लेषण बघा, अंक पुरस्कार एक्सट्रिन्सिक मोटिवेशनल आहे मित्रांनो, म्हणून हे बाह्यमध्ये येणार मित्रांनो. प्रश्न क्रमांक 28, बालक का आत्मसम्मान सबसे अधिक किससे प्रभावित होता है? ऑप्शन ए पाठ्यपुस्तक, ऑप्शन बी शिक्षक का व्यवहार, ऑप्शन सी समय सारणी, ऑप्शन डी परीक्षा पॅटर्न. प्रश्न क्रमांक 28, ऑप्शन ए बी सी डी, कमेंट सेक्शन ओपन. तर मित्रांनो बालक का आत्मसम्मान सबसे अधिक शिक्षक के व्यवहार से प्रभावित होता है मित्रांनो. शिक्षक का रवैया आत्मछवि बनाता है. प्रश्न क्रमांक 29, यदि बच्चा गलत उत्तर देने से डरता है तो शिक्षक को क्या करना चाहिए? ऑप्शन ए दंड देना चाहिए, ऑप्शन बी उत्तर बताना, ऑप्शन सी सुरक्षित वातावरण बनाना, ऑप्शन डी प्रश्न कम करना. मित्रांनो दंड देना चुकीचं आहे, उत्तर बताना चुकीचं आहे, प्रश्न कम करणं चुकीचं आहे. सुरक्षित वातावरण बनवून जेवढं आपण त्या विद्यार्थ्याला मोकळं करू आणि त्याच्याकडून उत्तर घेण्याचा प्रयत्न करू मित्रांनो, आणि त्याला आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी बनवू, एवढं चांगलं वातावरण आपल्याला बनवायचं आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचं उत्तर राहणार आहे ऑप्शन क्रमांक सी, सुरक्षित वातावरण बनाना. इथे बघा, फिअर फ्री एन्व्हायरमेंट से अधिगम बढ़ता है. तर जेवढं वातावरण सुगम राहील मित्रांनो तेवढं खरंच शिक्षणामध्ये मजा येईल त्यांना आणि त्यांचा आत्मविश्वास वाढेल. त्यांना अधिगममध्ये खूप आंतरिक प्रेरणा मिळेल आणि खूप चांगलं प्रयत्न करतील ते विद्यार्थी. प्रश्न क्रमांक 30, CTET के अनुसार आदर्श शिक्षक कौन सा है? ऑप्शन ए विषय विशेषज्ञ, ऑप्शन बी अनुशासन प्रिय, ऑप्शन सी बाल केंद्रित, ऑप्शन डी परीक्षा केंद्रित. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, ऑप्शन क्रमांक सी, चाइल्ड सेंटर ठेवायचं आपल्याला, बाल केंद्रित. CTET बाल केंद्रित और समावेशी शिक्षक को प्राथमिकता देता है. तर मित्रांनो शेवटपर्यंत येण्यासाठी आपले खूप खूप आभार. आपल्याला 30 पैकी किती गुण आला आपल्याला कमेंटमध्ये सांगायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, कमेंट करायचा आहे, सबस्क्राईब करायचा आहे आणि काही त्रुटी असेल तर आम्हाला सांगायचं आहे मित्रांनो, आम्ही त्यावर काम करू. आपले सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद मित्रांनो.